सतनामो आदेश गुरुजी को आदेश. नवदुर्गेचे 9 रूप आणि त्या रूपामध्ये 5वी माळ, 5वा दिवस, पंचमी साधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस. आणि या दिवसाचं महत्व प्रस्थापित होतं ज्या देवीच्या, पार्वतीच्या रूपाने. तिचं नाव आहे स्कंदमाता. आता स्कंद हे नाव आपल्याला याच्या पहिले माहित असेल, स्कंद पुराण म्हणून. आता स्कंद माता म्हणजे स्कंदाची आई. स्कंद म्हणजे कोण? अगदीच कार्तिकीय स्वामी, त्यांना स्कंद म्हणतात. हे षडनन आहेत बरं का. आणि हे देवांचे सेनापती. काय झालं याच्या पाठीमागची कथा अशी आहे. स्कंद मातेची पूजा करताना 2-3 महत्वाच्या गोष्टी पहिले सांगून देतो. ही चतुर्भुज आहे. ही मातृत्वाचं प्रतिनिधित्व करते. आता मातृत्वाचं प्रतिनिधित्व करते म्हणजे काय करते? ती एका अशा मुलाला जन्म देते ज्याची गरज होती. तारकासूर नावाचा दैत्य माजलेला होता आणि त्यांनी वरदान मागितलं की मला अमर व्हायचं आहे. ब्रह्मदेव म्हणले असं तर होऊ शकत नाही, ज्याचा जन्म आहे त्याला मरण आवश्यकच आहे. तू काहीतरी ऑप्शन घे. तर त्यावेळेस ब्रह्मदेवाला त्यांनी ऑप्शन जे मागितलं ते असं होतं, अशक्य असं की माझा मृत्यू हा भगवान शंकराच्या पुत्रापासून व्हावा. कारण की त्यावेळेस भगवान शंकर सतीच्या योगामध्ये इकडे तिकडे भटकत होते आणि त्यांचं लग्न होईल आणि मग त्यांना पुत्रप्राप्ती होईल हे अशक्यप्राय होतं. परंतु संयोगवश माता पार्वतीने वर निवडला. एक सुंदर असं प्रेमविवाह बंधन प्रस्थापित झालं आणि पार्वतीने तो संसार सांभाळून नेला. ज्यावेळेस पार्वतीला सुद्धा लक्षात आलं की शंकरापासून आणि माझ्यापासून उत्पन्न होणाऱ्या मुलामुळे तारकासुराचा वध होणार आहे आणि संपूर्ण देवांना शांतता आणि प्रॉस्पेरिटी मिळणार आहे, त्यावेळेस तिने ठरवलं की तिला एक उत्तम अशी माता व्हायची आहे. आणि तिने स्कंदाला जन्म दिला. स्कंदाचा जन्म झाला. स्कंदाला तिने शिकवलं, स्कंदाला तिने ट्रेन केलं आणि तो शूरवीर झाला. देवतांचा सेनापती झाला, देवांचा सैन्याचा सेनापती झाला. कार्तिकीय स्वामी, ज्याला आपण अय्यप्पा म्हणतो, ज्याचं वाहन मोर आहे. त्यामुळे 5वी माळ जी आहे ना, ती 5वी माळ ही मातृत्वाचं द्योतक आहे. ही चतुर्भुज आहे. तिचं वाहन सिंह आहे. पण तू एक लक्षात ठेवायचं, सिंह हा शक्ती दाखवतो, शांतता दाखवतो, संयोगता दाखवतो. आणि हिच्या हातात कमळ पण आहे बरं का. कमळ म्हणजे परत आध्यात्मिक बैठक. नवलाच आहे. या स्कंद मातेला आवडणारं फळ म्हणजे केळ, बनाना ज्याला आपण म्हणतो. या स्कंद मातेला आवडणारं फुल म्हणजे कुठलं? तर पिवळं गुलाब किंवा पिवळे सगळे फुलं. ही स्कंद माता मातृत्वाचं द्योतक आहे. तिचं रूप जे आहे ते सिंहावर आरूढ असलेली, चतुर्भुजा असलेली ही देवी आपल्या मांडीवर एका पुत्राला नेहमी अधिष्ठित ठेवते. तो असतो स्कंद, तो असतो अय्यप्पा, तो असतो कार्तिकेय, तो असतो मुरुगा. आणि मला तरी असं वाटतं की या तपस्वी स्कंदाला तयार करण्यामध्ये सगळे जे संस्कार आहेत ते या स्कंद मातेने टाकलेले आहेत. त्यामुळे ही मातृत्वाचं द्योतक आहे. मला तरी असं वाटतं की स्कंद मातेची पूजा करताना आम्ही त्या सगळ्या मातृत्वाला वाढवणाऱ्या, मातृत्वाला नरिश करणाऱ्या, मातृत्वाला धारण करणाऱ्या सर्व देवींचं, सर्व महिलांचं स्मरण करावं. अशी स्कंद माता फार 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 पूजनीय आहे साधक अवस्थेमध्ये. आणि हो, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी सुद्धा स्कंद मातेचा ओम श्री स्कंद माता येई नमः अशा मंत्राचा जप करतात. आणि सर्वात महत्वाचं, वाचासिद्धी मिळण्यासाठी किंवा कंठ निघण्यासाठी गायकांना सुद्धा हिची साधना करायला सांगितल्या जाते. कारण या देवीचं जे चक्र आहे, स्थान आहे शरीरामध्ये, ते विशुद्ध चक्र आहे जे थ्रोट म्हणजे गळ्यापाशी असतं. त्यामुळे ही सुद्धा माहिती फार महत्वाची असेल. आपण सर्वांनी स्कंद मातेचं पूजन करावं. 5वीला पूजल्या जातो असं जे आपण म्हणतो ना, तर आपल्याकडे एक गैरसमज आहे की सटवाई येऊन 5वीच्या पूजेला आपल्या मस्तकावर काहीतरी लिहिते. ती 5वीला सटवाई काय लिहून जावी ते जर कळायचं असेल किंवा ते जर बदलायचं असेल तर गर्भवती स्त्रियांनी 5व्या माळेला पूजल्या जाणाऱ्या या स्कंद मातेचं ध्यानधारणा जप करावा असं प्रावधान सुद्धा सनातन धर्मामध्ये आहे. त्यामुळे स्कंद माते की जय हो, आईनाथ महाराज की जय हो, गुरु गोरखनाथ जी भली करे. आदेश.